सर्वांना नमस्कार. सखी सावित्री समिती माहे ऑगस्ट 2026 इतिवृत्त लेखन नमुना. माहे ऑगस्ट सभेमध्ये कोणकोणते ठराव असावेत ते पाहूया. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सभा क्रमांक 3. आज दिनांक रोजी जीप प्राथमिक शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. सभेला खालील सदस्य उपस्थित होते. अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद, सही अशा प्रकारचे रेखाने घालून आपण त्यांची नावं लिहून आपण सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर श्री सौ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक. मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2. विद्यार्थिनींच्या उपस्थितीबाबत. ठराव क्रमांक. शाळेतील विद्यार्थिनींच्या उपस्थितीबाबत चर्चा करण्यात आली असता कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थिनींची नावे समितीसमोर सादर करण्याचे समितीने सांगितल्यानंतर मुख्याध्यापकांनी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा सभेसमोर सादर करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी 100% शाळेत उपस्थित राहत असल्याचे सांगितले असता सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3. मुलींचे शिक्षण सुरू राहण्याबाबत. ठराव क्रमांक. शाळेतील विद्यार्थिनींचे शिक्षण सुरू राहिले पाहिजे. कोणीही अनुपस्थित राहता कामा नये. मुलींच्या शिक्षणात खंड पडता कामा नये या दृष्टीने चर्चा करण्यात आली असता शाळेने गरजू, हुशार, अभ्यासू पण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थिनींची यादी तयार करण्यात यावी व अशा विद्यार्थिनींसाठी CSR, लोकसहभाग, दानशूर दाते यांच्यामार्फत अशा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. तसेच शाळेत खंड पडणार नाही यासाठी विद्यार्थिनींच्या पालकांशी सुसंवाद वाढवावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देण्याबाबत. ठराव क्रमांक. शासन निर्णयानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती पालक सभेमध्ये देण्यात येते व शासकीय सर्व योजना शाळा स्तरावर राबविण्यात येतात याविषयी चर्चा केली असता मुख्याध्यापक श्री सौ यांनी शासनाकडून मिळणाऱ्या मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना, ग्रंथालय योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप योजना, उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई दत्तक पालक योजना याशिवाय रकमेच्या स्वरूपात मिळणाऱ्या शिष्यवृत्ती इत्यादी योजनाबाबत समितीला मार्गदर्शन केले. त्यानंतर समितीने शाळेत राबवल्या जाणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती जाणून घेऊन शाळेत केल्या जाणाऱ्या कामाबद्दल सर्वानुमते समाधान व्यक्त केले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5. बालविवाहाच्या होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्याबाबत. ठराव क्रमांक. शाळेच्या कार्यक्षेत्रात बालविवाह होऊ नये या उद्देशाने बालविवाहाच्या दुष्परिणामाची जनजागृती करण्याच्या दृष्टीने तसेच मुलींचे शिक्षण अखंडित सुरू राहावे या दृष्टीने बालविवाहाचे दुष्परिणाम, शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याने मुलींची होणारी हेळसांड याशिवाय मातापित्यांना होणारी अटक याविषयीची माहिती 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती शिक्षकांनी ग्रामसभेवेळी वेळ मागून मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करावी तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलवण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6. विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी, ताणतणाव मुक्तीसाठी मुलामुलींची व पालकांची समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्याबाबत. ठराव क्रमांक. विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी तसेच
तणाव मुक्तीसाठी मुलामुलींच्या व त्यांच्या पालकांचे समुपदेशन कार्यशाळा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती दिनांक 15/8/2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात यावे व शाळेत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 शाळेतील विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत ठराव क्रमांक. शाळेतील विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जावेत याबाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती पुढील सभेपर्यंत शिक्षकांनी शाळेत राबवता येणाऱ्या उपक्रमांची यादी तयार करावी व पुढील सभेला सादर करावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 ऐनवेळचा विषय. ऐनवेळचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता.